एकनाथ खडसेंनी त्यांच्यावरचे आरोप फेटाळले. आयबीएन लोकमतला दिली एक्सक्लुझिव्ह प्रतिक्रिया. उकाड्यानं हैराण झालेल्या मराठवाड्यात मान्सूनपूर्व पावसाची दमदार हजेरी. बीड आणि पुरंदरच्या नीरा परिसरात विजेच्या कडकडाटासह पडला पाऊस. साताऱ्याच्या तारळी धरणाचं भीषण वास्तव. धरणाला पडले मोठमोठे भगदाडं. पाणी गळतीमुळे रोज लाखो लिटर पाणी जातंय वाया. दुष्काळाचा फटका बुलढाण्याच्या पूर्णा नदीलाही. 60 वर्षात पहिल्यांदाच दिसतोय पूर्णा नदीचा तळ. करमाळा तालुक्यातील सावडी गावात लोकसहभागातून गावकऱ्यांनी केलं ओढ्याच्या रुंदीकरणाचं आणि खोलीकरणाचं काम. मठ बांधण्यासाठीचे पैसे देऊन जलसंधारणाच्या कामाला लावला हातभार. कोल्हापूरमध्ये महाराष्ट्र राज्य विना अनुदानित शाळा कृती समितीच्या वतीनं बेमुदत आमरण उपोषण. जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत उपोषण सुरूच राहणार. शिक्षकांचा पवित्रा. आणि महाराष्ट्राचे लोकनेते गोपीनाथ मुंडे यांचा दुसरा स्मृतिदिन. राज्यभर विविध कार्यक्रमांचं आयोजन. एकनाथ खडसेंनी लावले मुंबईत अभिवादनाचे पोस्टर्स. नमस्कार, मी सुप्रिया. गावाकडच्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत. अनेक आरोपांचं लक्ष्य ठरलेले महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी त्यांच्यावरच्या आरोपांचं पुन्हा एकदा खंडन केलंय. आयबीएन लोकमतला त्यांनी एक्सक्लुझिव्ह प्रतिक्रिया दिलेली आहे. पाहूयात ते नेमकं काय म्हणतायत ते. अफवा आहेत की नाथाभाऊ दिसत नाही, नाथाभाऊ आहेत कुठे. पण गेल्याच कालपासनं संध्याकाळपासनं तर आता या ठिकाणी 2-3 दिवसासाठी मी या एका ठिकाणी आलेलो आहे. मला अत्यंत महत्त्वाचे असे निर्णय घ्यायचे आहेत. येणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये आकारी पड जमिनी, ज्या मुलकी पड जमिनी आहे, ज्या शेतकऱ्यांच्या कमी रकमेसाठी म्हणजे शेतसारा भरला नाही म्हणून सरकारने जमा केलेल्या अशा हजारो एकर जमिनी शेतकऱ्यांना परत देण्याचा निर्णय या मंत्रिमंडळाकडे प्रस्ताव मला ठेवायचा आहे. पाऊस सुरू व्हायचा आहे. पाऊस लांबला तर कृत्रिम पावसाचा परत प्रयोग करायचा आहे. या संदर्भामध्ये निर्णय घ्यायचा आहे. शेतकऱ्यांना दुष्काळी परिस्थितीमध्ये मदत केली पाहिजे म्हणून त्यांना बी बियाणं मोफत देणं, तुरीचं असेल, सरकीचं असेल, यामध्येही निर्णय घेणं मला अत्यंत आवश्यक आहे. 2-3 दिवसामध्ये हे निर्णय घेतलेच पाहिजे. शेतकऱ्यांच्या हितासाठी हे निर्णय घेण्यात असताना काही डिस्टर्ब होऊ नये आणि यामध्ये हे आपल्याला लवकर निर्णय शेतकऱ्याला लाभ झाला पाहिजे. खतांच्या व्यवस्था आहे, बियाण्याच्या व्यवस्था आहे, पाण्याच्या व्यवस्था आहे. दुष्काळी स्थिती पडलेली आहे. सर्व महाराष्ट्रावर दुष्काळ आहे. त्यासाठी आढावा घेणं, त्याची कारवाई करणं, या संदर्भामध्ये आता 2-3 दिवस तरी मला वेळ घालवायचा आहे. आणि या माध्यमातून कुणी हे समजू नये की नाथाभाऊ दिसत नाही आहेत, मग कुठे गेलेले आहे. मी इथेच आहे, मी काही कुठे गेलेलो नाही. अफवांवर विश्वास ठेवू नये. प्रशासनाबरोबर बोलतो आहे. माननीय मुख्यमंत्र्यांशी मी चर्चा केलेली आहे. 1-2 दिवसात मुख्यमंत्र्यांच्या सातत्यानं चर्चा होतच राहतात, कारण त्यांच्या संमतीशिवाय मंत्रिमंडळाकडे मला हे प्रस्ताव आणताच येणार नाही. त्यामुळे अशा स्वरूपाच्या अफवांवर विश्वास ठेवू नये. मला सर्वोच्च प्राधान्य द्यायचं आहे ते शेतकऱ्यांच्या हिताला. मी कृषी मंत्री आहे, त्यामुळे अशा आता यापेक्षा रोजचे हे बेबुनियाद आरोप ऐकून मलाही आता कंटाळा आलेला आहे. निष्कर्ष त्यातनं काही नाही, फक्त तथ्यहीन आहे. पुरावे नसताना केले गेलेले आरोप, व्यक्तिगत स्वरूपाची बदनामी करण्यासाठी होत असलेले हे प्रयत्न आता या ठिकाणी जे सुरू आहे त्याच्यामधून मला बाहेर पडून आता माझ्या शेतकऱ्यांसाठी मला वेळ दिला पाहिजे, यासाठी मी आता बाहेर आलेलो आहे. दामोदर तांडेल यांनी या ठिकाणी जे बेबुनियाद आरोप केले, निराधार आरोप केले. खरं म्हणजे दामोदर तांडेलांनी जे काही आरोप केले, परवान्याच्यासाठी लाच मागितली वगैरे वगैरे, 5 फेब्रुवारी 2016ला अधिसूचना निघाली पर्सशीन बोटीच्या संदर्भामध्ये, आपल्या याच्या संदर्भात, आणि त्यानंतर एकही परवाना या विभागाकडनं देण्यात आलेला नाही. मुळामध्ये हे परवाने मंत्र्याकडे येतच नाही, आयुक्ताकडे पण येत नाही, खालच्याच अधिकाऱ्यापर्यंत परवाने देण्याची प्रक्रिया असते. यामध्ये 5 फेब्रुवारीला 16ला अधिसूचना निघाली. त्याआधी काही लोक न्यायालयामध्ये गेले होते आणि न्यायालयाच्या निर्देशानुसार मालवणच्या एका अधिकाऱ्याने 8 परवाने दिले होते. त्या परवान्याच्या संदर्भामध्ये शासनाच्या निकषाचं आणि नियमाचं पालन केलं नाही म्हणून तत्कालीन कालखंडामध्ये त्या अधिकाऱ्याला निलंबितही करण्यात आलेलं आहे. जर एकही परवाना दिला नाही, या क्षणापर्यंत देण्यात आलेला नाही, तो लाच मागण्याचा प्रश्नच काय येतो. परंतु या ठिकाणी ज्या व्यक्ती आरोप करतो आहे,
व्यक्तीचं जर चारित्र्य आपण पाहिलं तर याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात याची जी मच्छीमार सोसायटी आहे त्या सोसायटीच्या माध्यमातून याने सभासदांना फसवणं, बनावट कागदपत्र तयार करणं, खोट्या म्हणजे जो आमच्याकडे डिझेल जे आहे त्याला दिलं जातं त्याच्यावरचा टॅक्स आम्ही माफ केलेला आहे त्याची अफरातफर करणं आणि हायकोर्टामध्ये असेच दावे दाखल करत असताना हायकोर्टाने सुद्धा समाजकंटक म्हणून याला 10,000 रुपयाचा दंडही केलेला. एकंदरीत 22 अशा स्वरूपाच्या केसेस वेगवेगळ्या माध्यमातून याच्यावर प्रलंबित आहे आणि अशा ठिकाणी NCDC-कडून बनावट कटप्रमुख दाखवून लोकांना फसवणं, संस्थेच्या नावानं मिळणारा कोटा बोगस दाखवणं, अशा ठिकाणी जो व्यक्तीचीच मुळामध्ये विश्वासार्हता नाही आहे, ज्याच्याकडे न्यायालयाने ज्याला 10,000 रुपये दंड केलेला आहे किंवा वेगवेगळे फसवणुकीचे गुन्हे त्याच्यावर दाखल आहे याचीही विश्वासार्हता तपासण्याची आवश्यकता आहे. परंतु अलीकडे जे काही बदनामीचं एक सत्र सुरू केलेलं आहे त्या सत्रातला हा एक भाग म्हणून याच्याकडे मी पाहतो. जर त्या ठिकाणी परवाना एकही दिलेला नाही, मग एक तर मुळामध्ये मंत्र्याकडे येतच नाही प्रस्ताव, मंत्र्याकडे येते तर मागेल कोण त्याच्यासाठी, आणि आयुक्ताकडे पण येत नाही. त्याच्या खालच्या पातळीवर हे परवाने दिले जातात, निर्णय तपासूनच दिले जातात, हायकोर्टाच्या निकषाप्रमाणेच दिले जातात आणि दिलाच नाही तर मग याला काहीही तथ्य नाही. वळूयात पुढच्या बातमीकडे. मराठवाड्यामध्ये मान्सूनपूर्व पावसानं दमदार हजेरी लावलेली आहे. बीड जिल्ह्यामध्ये काही भागांमध्ये आज दुपारी पावसानं दमदार हजेरी लावली तर कोरड्या शेतीकडे पाहणारा शेतकरी यामुळे सुखावला. पुरंदरमध्ये देखील नीरा परिसरात विजेच्या कडकडाटासह ढगांच्या गडगडाटासह वादळी वाऱ्यासह पाऊस झालेला आहे. तसंच बार्शीमध्ये देखील मान्सूनपूर्व पावसाच्या सरी कोसळल्या. दुष्काळाचा सामना करणाऱ्या शेतकऱ्याच्या मनात आता नवी आशा निर्माण होते. पावसाने यावर्षी धोधो बरसावा आणि बळीराजाच्या शिवारामध्ये सोनं पिकावं अशीच प्रार्थना आता सगळ्यांच्या मनात आहे. मराठवाड्यात मान्सूनपूर्व पावसानं हजेरी लावल्यानं गेल्या काही दिवसांपासून पाण्याला पोरखा झालेला शेतकरी या पावसानं सुखावला. बऱ्याच दिवसांनंतर त्याच्या चेहऱ्यावर आनंद दिसलाय. प्रत्यक्ष बांधावर जाऊन अशा शेतकऱ्याशी बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम यांनी. मराठवाडा गेल्या 4 वर्षापासून दुष्काळानं होरपळतोय, मात्र मान्सूनचा पाऊस, मान्सून पूर्व पाऊस मराठवाड्यात सुरू झालेला आहे. मी कोणत्या गावाजवळ आहे बाबा? पांढरशिंगी, बीड ना? हा, बीड जवळ पांढरशिंगी गावामध्ये आहे. माझ्या पाठीमागे बघू शकता तुम्ही, पाऊस चांगल्या पद्धतीनं सुरुवात झालेली आहे. जवळपास 1 तासापासून पाऊस पडतोय. मी जाता जाता या ठिकाणी पाऊस पडला आणि हे शेतकरी जे आहेत या आपल्या पारंपरिक घोंगडीमध्ये जात आहेत. त्यांच्या चेहऱ्यावर मला एक आनंद दिसला, कारण गेल्या 4 वर्षापासून मराठवाड्यातला शेतकरी या पावसासाठी तरसतोय. आता निसर्गाने दिलखुलास पावसाला सुरुवात केली आहे, पाऊस बरसायला सुरुवात झाली आहे. दादा, तुमचं नाव काय? माझं नाव रामदास शिवाजी दाभाडे, राहणार पाडसिंगी. बरं, मला एक सांगा, मी गाडीवर तुम्ही येऊ लागले ना, मी तेव्हा बघितलं, आताही तुम्ही हसू लागले, तुमच्या चेहऱ्यावर हसू आहे. तर पाऊस पडल्यामुळे खूप आनंद होत आहे. आता मेहनतीला फळ येईल, फळ येईल आणि मेहनत करण्याला सुद्धा उत्साह येईल. बरं, काय काय किती शेती आहे? आपली 20 एकर जमीन आहे. 20 एकर जमीन हा, आहे का? तर त्याच्यातली जवळजवळ 6-7 एकर कोरडवाहू आहे आणि बाग पाण्याखाली आहे. मग आता शेतीतले सगळे कामं झाले का? हा, काम आता पाळीचा उरकलेलं हा आहे. का? तरी पाळी मारायला एवढं काय इंटरेस्ट येत नव्हता पाऊस नसल्यामुळे. पण तुमच्या आता- ढेकळे आता खूप आनंद होईल. आता आनंद. हा. आपण हे भिजूनच थोडा वेळ. खूप दिवस झालं पावसात मी भिजलो नाही. मला एक सांगा, आता काय काय पेरण्या होतील? आता बाजरी, सरकी, भुईमूग, कापूस, हा. सोयाबीन, बरं, तूर सगळे पिकं घेतले जातात. आता पिके घेतले जाते. हा. मला एक सांगा की आता नेमकं बी पेरायला कधी सुरू करणार तुम्ही? खत बी म्हणजे अजून चांगला पाऊस होऊन द्यायला लागेल. तरी अजून 2-4 पाऊस, हा. 7 तारखेच्या हा, नंतर ना? चांगले पाऊस झाल्यास नंतर मग लागवड करायला काय बरं, अडचण नाही. आपल्या सगळ्याची इच्छा आहे की चांगला पाऊस पडावा. हा, चांगला पण पाऊस पडावा. तुमचा अंदाज काय? तुम्ही अनेक वर्षापासून अंदाज करता, यंदा पाऊस की इथून माग 3-4 वर्ष काय शेतीने काय साथ दिली नाही, पाऊसच पडला नाही. हा, म्हणजे बी भरण्याचा खर्च सुद्धा निघत नव्हता. हा. तर शेतकरी म्हणजे आता हे बरसायला येत- बरसायला यांच्या चेहऱ्यावरचा आनंद मी खरंच बघू शकतो. अनेक शेतकरी बघितले मी, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबाच्या भावना बघितल्या, शेतकऱ्यांच्या शेतात काही पिकले नाही म्हणून त्यांचेही चेहरे मी बघितलेले आहेत. मात्र या शेतकऱ्याचा चेहरा जो आहे आनंदी, तो जवळपास सगळ्या मराठवाड्यातील सगळ्या शेतकऱ्यांचा असाच चेहरा असणार आहे. कारण आता पावसाला सुरुवात झालेली आहे आणि ही जमीन भिजल्यानंतर आता पेरणी योग्य जमीन ही होईल या ठिकाणी. आता जी ढेकळ आहेत ते सगळे
ढेकळं आता हे सगळे म्हणजे अजून पाऊस 1 घंटा पडला ना तर ढेकळं सगळे विरून जातील. आणि मग पाळी ते मारायला बैलाला त्रास होत नाही, शेतकऱ्याला त्रास होत नाही, काहीच नाही. आणि उगवतही चांगला. हा उगवतो होईल चांगलं. आमच्या कॅमेऱ्यावर एकदा हसून दाखवा ना तुम्ही जरा. हे हसू शेतकऱ्याच्या आपल्या मराठवाड्यातील असेल किंवा महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर हे हसू कायम असो ही आपल्या सगळ्यांचीच इच्छा आहे. मात्र यंदा हे हसू कायम ठेवण्यासाठी निसर्गाने पाणी बरसवायला सुरुवात केलेली आहे. अपेक्षा करूया की हा हंगाम चांगला जाईल, चांगला पाऊस पडेल आणि शेतकरी सुखी आनंदी होईल. सुधीर दादासह सिद्धार्थ गोदाम, IBN लोकमत, पांढरशिंगी, बीड. यानंतर या बुलेटिनमध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. तुम्ही पहा फक्त IBN लोकमत. ब्रेकनंतर आपलं स्वागत. बातमी आहे कोल्हापूरची. कर्जवसुलीसाठी शेतकऱ्याला युको बँकेच्या अधिकाऱ्यांनी तगादा लावल्याने आणि त्यांच्या दमदाटीला कंटाळून इंदापूर तालुक्यातील काझडच्या नामदेव झगडे या शेतकऱ्यांना आत्महत्या केली असल्याचा आरोप झगडे यांच्या नातेवाईकांनी केलेला आहे. तसंच बँकेच्या अधिकाऱ्यांवर फौजदारी स्वरूपाची कारवाई करावी यासाठी आज शेतकरी संघटना, स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि आत्महत्याग्रस्त कुटुंबातील लोकांनी युको बँकेच्या दारातच नामदेव झगडेंवर दशक्रिया विधी करून आंदोलन केलंय. नामदेव झगडे यांनी शेतीसाठी युको बँकेकडून कर्ज घेतलं होतं, तर बँकेचे अधिकारी सतत त्यांच्या वडिलांना वसुलीसाठी दमदाटी करायचे. तसंच बँकेमध्ये थकबाकीदार म्हणून आत्महत्या केलेले नामदेव झगडे यांच्या वडिलांचा फोटोही लावण्यात आलेला होता. या सगळ्याला कंटाळूनच झगडेंनी आत्महत्या केली असल्याचा आरोप मुलगा नितीन झगडे यानं केलेला आहे. तसंच याबाबत युको बँकेच्या अधिकाऱ्यांनी आम्ही कुठलीही नोटीस झगडे यांना बजावली नाही आणि दमदाटीही केली नसल्याचं सांगितलंय. आणि आता बातमी आहे कोल्हापूरच्या शिक्षकांच्या आंदोलनाची. कोल्हापूरच्या शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर महाराष्ट्र राज्य विनाअनुदानित शाळा कृती समितीच्या वतीनं बेमुदत धरणं आंदोलन आणि आमरण उपोषण सुरू करण्यात आलंय. राज्यातील आणि कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व पात्र शाळांना प्रचलित नियमानुसार अनुदान द्यावं, अघोषित शाळा अनुदान पात्र म्हणून घोषित कराव्यात अशा मागण्या करत नोकरी टिकवण्यासाठी शिक्षकांनी हे आंदोलन सुरू केलंय. राज्य सरकारने शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्या विरोधात इथे घोषणा देण्यात आल्या. तसंच जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आंदोलन आणि उपोषण मागे घेणार नाही असा इशारा या शिक्षकांनी दिलाय. शिक्षक उपोषणाला बसलेले असून आजच्या 3ऱ्या दिवशी 2 शिक्षकांची प्रकृतीही खालावली आहे. त्यामुळे हे उपोषण अजून किती दिवस चालणार असा सवाल आता शिक्षण क्षेत्रातून विचारला जातोय. माननीय शिक्षण मंत्री ह्या शासनानं आम्हाला विधानसभेमध्ये शब्द दिलेला आहे, घोषित केलेला आहे की ज्या पात्र झालेल्या शाळा आहेत त्यांना नियमानुसार अनुदान देण्यात येईल आणि अघोषित शाळा घोषित करण्यात येतील. परंतु दिलेलं आश्वासन त्यांनी कोणत्याही आश्वासनाचा शब्द पाळलेला नाही. मागच्याच आठवड्यामध्ये बैठक झाली आणि त्यांनी सांगितले गुजरात पॅटर्न ह्या अनुदानासाठी राबवण्यात येईल. परंतु आमचं जे नियम आहे त्या नियमानुसार, प्रचलित नियमानुसार आम्हाला अनुदान आवश्यक आहे आणि अघोषित शाळा घोषित झाल्या पाहिजेत. या मागणीसाठी आम्ही या ठिकाणी बसलेलो आहोत. यानंतर इथे आपण घेतो एक छोटासा ब्रेक. तुम्ही पहा फक्त IBN लोकमत. ब्रेकनंतर आपलं स्वागत. वैभववाडी ते गगनबावडा हा घाट काही तरुणांनी एकत्र येऊन बाटली मुक्त केलाय. गगनबावडा इथं पर्यटकांनी फेकलेल्या दारूच्या आणि पाण्याच्या रिकाम्या बाटल्या घाटामध्ये पडलेल्या असतात. त्यामुळे पर्यावरणाला हानी पोहोचते आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचं सौंदर्य बिघडू नये यासाठी वैभववाडीतील दत्तप्रसाद प्रतिष्ठान मंडळाच्या तरुणांनी हा उपक्रम हाती घेतलाय. या प्रतिष्ठानच्या 25 कार्यकर्त्यांनी हा उपक्रम राबवून इतरांसमोर आदर्श निर्माण केलाय. यानंतर या बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. तुम्ही पहा फक्त IBN लोकमत.